परतो आले ना हा काय हा येता परतून नाही राहिले हा परतून नाही आले परतूला बोलव तू कोण र काल्या ना रे तू हा हा खोटा मिनार खोटा तू आहेस खोटा तूच रे तू नाही नाही सांगतो खोकला कसा काय रे झाला काल्या काल्या खोकला कसा काय झालाय भाकर खाय बोलत होते का भाकर खाया बोलत होते काल्या निघ तू हा काय रे खोकलास तू काय रे खोकतोस तू रे काय सांगत काय रे आजीस कुठं गेले आजी परतू कुठं गेले परतू परतू कुठं गेले परतू कुठं गेले कामावर कुठं कुठं गेले कामावर परतू हा परतू कुठं गेले परतू कुठं गेले हा
कुठे गेले परतू? हा हा? तर काल्याला फुल 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 काले आला पाय फुल तो पाय आला काले फुल काले पाय जर तो पाय बोलवतो पाय बोलवतो पाय. नमस्कार प्रेक्षक हो, मागील काही दिवसांपासून बोलणारा कावळा हा सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय. आज आपण आहोत वाडा तालुक्यातील गारगाव या ठिकाणी, ज्या कुटुंबाकडे तो कावळा आहे आणि तो बोलणारा कावळा सध्या प्रचंड चर्चेमध्ये आहे. आपल्यासोबत आजी आहेत. आजी, तुमचं नाव काय? मंगी पांडू मुकणे. तर आम्हाला हा जो इथे बोलणारा कावळा सध्या खूप व्हायरल आहे किंवा लोक खूप सध्या बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलाय, तर तो कसा काय, म्हणजे इथे त्याला कधी आणलं होतं आणि तो कधीपासून बोलायला लागला त्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या. तो कोणाला भेटलेला होता? ते पोरं ऐकून जात होती तर ते वारा पाणी पका आला, त्यात तो पडला घरट्यातून पडला तर त्या इचून आला पिल बारका. इचून आणला तर त्याही मग त्याला काय काय खायला लावला. त्याही असा टोकी तापडायचा, असा भात भाकर असा. मग तो भात भाकर खाली त्याने साखर करून तो मोठा झाला था. मोठा झाला तर आता यंदाशी त्याला 3 वर्षे होतील त्याला. हा, तर आता तो बोलायला लागला. मग बोलायला लागल्यानंतर आता तो काका बाबा वगैरे असं तर आता तो बोलायला लागला. बाबा, आई, आजी, ताई, काका, दादा असा वरडायला लागला. तर आम्हाला काय माहित, काही येर निसतात ना, तर आता हे माहीत झाला आम्हाला. आम्ही त्याच्या का ध्यान दिले ना, आम्ही उठलो का कामाला. मग तर पोरा असा केला त्या आमच्या पोरांनी तिकडे काय केलं काय ना. आता यंदाचा 3 वर्ष त्याला होते ना. तर आता तो बोलायला लागला. त्याचा कंठ फुलून आला आणि तो बोलतो. आता तो आवाज वगैरे तर देतो, अजून काय गोष्टी वगैरे करतो का अशा? हा, तसा तो हाक बिक देतो सगळ्याला. काका सगळा बोलतोय तो. म्हणजे माणूस जसा माणसाचे आपले सारखा बोलतोय तो. ऐकूनच आपले कशी हाक देता कोणाला पण दादा बाबा असा. मग तो पण घरात आई बाबा काकी ताई असा काका असा हाक देते. तर प्रेक्षक, जो बोलणारा कावळा आहे त्या घरातील मुख्य जे काही सदस्य आपल्या सोबत आहेत. काका, तुमचं पूर्ण नाव सांगा. मंगल्या पांडू मुकणे. तर आता इथे जो बोलणारा कावळा सध्या म्हणजे बरं, आता मुलाने व्हिडिओ काढला, तिथून सगळीकडे त्याचा प्रचार प्रसार आता झालेला आहे. आता लोक वगैरे पण येतात आणि तुम्हाला माहिती वगैरे सगळी अशी विचारतात. तर नेमकी काय माहिती आहे त्याच्याबद्दलची सगळी? त्याची माहिती आता पहिले ते पोरा गेले ते दुकानात तिकून आली तर त्यांना तो खोप्यातून घरट्यातून खाली पडलेला असेल ना, तो त्यांना पाहिला तर त्या आणला. मग उचलून बारीक 15 दिवसाचा असेल तेवढ्यात आणला. मग तो इथं आणून तर त्याला काय शेव बिव असे घालून पोरा आहे करून तो केला, वाढवला. मोठा झाला मग तो इथंच राहायला लागला. त्याच्यानंतर तुम्ही जे बोलता ते मग त्याने भालवलं, आत्मसात. असा जशी आपले हाक मारतो तसा मग तो पण त्याने पण या करायला सुरुवात केली बोलायला. त्याच्यानंतर जेव्हा आता आवाज वगैरे जायला लागला तेव्हा तुम्हाला कसं वाटतंय? ते आता एकदम बरं आता वाटतंय. आता सगळीकडे तर माहिती वगैरे झालंय. आता लोक वगैरे येतात, तुम्हाला माहिती विचारतात. कसं वाटतं तुम्हाला? बरं वाटतंय. आता तुमचं नाव आता सगळ्या देशभरामध्ये केलेलं आहे. तर